शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले। ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। यावेळी खासदार नरेश मस्के, प्राध्यापक ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते आशुफ शानू पठाण, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते। या ठाण्याने शिवसेनेला मोठं केलं आणि ठाणे आणि शिवसेना एक आगळं वेगळं नातं, एक आगळं वेगळं समीकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि म्हणून ठाणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतोय। सर्व पदाधिकारी, आपले महापौर, माजी महापौर, खासदार, राज्य आपले नरेश मस्के, आपल्या ताई आहेत, जगदाळे आहेत, उपमहापौर आहेत, राम रेपाळे, सगळ्यांची नाव कुठे सगळे आहेत, सर्व नगरसेवक, ज्येष्ठ आणि नवीन नगरसेवक सर्व। आता जुन्या नगरसेवकांनी नवीन नगरसेवकांना सगळ्यांना त्याचा निधी आणि प्रस्ताव आणि विकास कामं करायची ते शिकवायचं आहे। नाही तर आपले जुने नगरसेवक सगळे आपल्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे। आणि ज्या विश्वासाने ठाणेकरांनी आपल्याला निवडून दिलेला आहे, त्यांचा विश्वास सार्थ करण्याची संधी सर्व नगरसेवकांना मिळाली आहे। त्याचं सोनं केलं पाहिजे। आणि नेहमीच ठाण्याने शिवसेनेला भरभरून साथ दिली। या ठाणेकरांनीच या ठाण्याचा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री देखील केला। आणि मी मुख्यमंत्री असताना ठाणे शहरासाठी भरघोस जे काही मला विकासाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून करता आलं ते केलंय। आजही आपण करतो आहोत। ठाण्याचा विकास होतोय, रुंद रस्ते होत आहेत, कोस्टल रोड होतोय, वाहतूक कोंडी मुक्त ठाणे होणार आहे, मेट्रोचं काम सुरू आहे, इंटरनल मेट्रो सुरू आहे, अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे। सगळ्याचं मी नाव घेत राहिलो तर फार वेळ लागेल। आणि म्हणून विकासाचं ठाणं, शिवसेनेचं ठाणं, असे बदलतं ठाणं हे आपण पाहतोय। म्हणून या पक्ष कार्यालयातून सर्व नगरसेवकांना, सर्व पक्षाच्या नगरसेवकांना, किंबहुना ठाण्यातल्या जे कोणी आपले नागरिक आहेत त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या एक सोडवण्याचं काम या पक्ष कार्यालयातून होईल।